नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डे 2 मध्ये. आज आहे आपल्या बदामीमधला डे 2. डे 1 मधले जे आपण लोकेशन एक्सप्लोर केले ते मी तुम्हाला दाखवलेच. तर आज आपण डे 2 मध्ये एक्सप्लोर करणार आहोत ऐहोळ आणि पट्टणकडल. सॉरी, मला एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन माहीत नाही, तर थोडं समजून घ्या. तर हे दोन लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी आम्हाला बदामीपासून एक 30 ते 40 किलोमीटरच्या डिस्टन्सवर यावं लागला. 30 ते 40 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आम्ही एक ऑटो बुक केली. तो ऑटोवाल्याने आमच्याकडनं ₹1200 चार्जेस घेतले. मोस्ट ऑफ सगळे 1400-1500 सांगतात, पण एक ऑटोवाल्याला आम्ही कन्व्हिन्स करून निगोशिएट करून ₹1200 मध्ये कन्व्हिन्स केलं. ₹1200 मध्ये तो आम्हाला पट्टणकडोली, ऐहोळ आणि एक माकोटा हे 3 लोकेशन आम्हाला तो कव्हर करून दाखवणार आहे. हे 3 कव्हर करून परत आम्हाला तो बदामी बस स्टँड जवळ सोडणार आहे. म्युझियम आणि दुर्गा टेम्पल मिळून ₹30 तिकीट आहे. मी इथून तिकीट काढू शकता. दुर्गा मंदिर ऐहोळे हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात असून बदामीपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर इसवी सन 7व्या ते 8व्या शतकात बांधले गेले होते. दुर्गादेवी मंदिर हे ऐहोळमधील 120 मंदिरांपैकी सर्वात सुंदर आणि सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिराचं स्ट्रक्चर हे अर्धवर्तुळाकार असून हे मंदिर मागच्या बाजूने हत्तीच्या पाठीसारखे गोलाकार आहे. भारतीय स्थापत्यशास्त्रात यालाच गजप्रस्थ म्हणून ओळखले जाते. हिंदू मंदिरामध्ये असा आकार अत्यंत दुर्मिळ आहे. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला भगवान विष्णू, शंकर, देवी दुर्गा, सूर्यदेव, ब्रह्मा यांचे अनेक विविध शिल्प बघायला मिळतात. मित्रांनो, या मंदिराचं नाव जरी दुर्गा मंदिर असलं तरी येथे दुर्गेची पूजा मात्र होत नाही. दुर्गा हा शब्द कन्नड भाषेतील दुर्ग म्हणजेच किल्ला या शब्दावरून आलेला आहे. 13व्या शतकानंतर या मंदिरावरती एक किल्ल्याचा बुरुज बांधण्यात आला होता. त्यामुळे लोक याला दुर्गाजवळचे मंदिर म्हणू लागले आणि हळूहळू त्याचं रूपांतर दुर्गा मंदिर असं झालं. मुळात हे मंदिर भगवान सूर्याला समर्पित आहे असं इतिहासकारांचं मान्य आहे. दुर्गा मंदिर बघितल्यानंतर तसंच तुम्ही थोडंसं पुढे गेले तर तुम्हाला लाडखान मंदिर, मेगुती जैन मंदिर, गौडर गुडी मंदिर हे देखील बघायला मिळतील. हा संपूर्ण परिसर ऐहोळ, बदामी, पट्टडकल अशा त्रिकोणात विभागला गेला आहे आणि हे तिन्ही परिसर बागलकोट जिल्ह्यातील 35 किलोमीटरच्या त्रिज्येत आहेत. तर हे होतं मित्रांनो ऐहोळ, जिथे लोकेशनमध्ये असे अनेक स्पॉट्स आहेत जे तुम्ही डिस्कवर करू शकता. आम्हाला जेवढं पॉसिबल तेवढे आम्ही डिस्कवर केलेच. आता हे डिस्कवर करून आता आपण जाणार पट्टणकल या ठिकाणी. तर तिथे पण मोस्ट ऑफले सगळे एन्शियंट मंदिर, टेम्पल्स, स्ट्रक्चर्स, केव्ज हे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच तुम्ही पण एक्सप्लोअर करा. खरंच आपला इतिहास खूप मोठा आहे, हे इथं आल्यानंतर कळतं. नक्कीच तुम्हाला जागा खूप आवडेल. आम्ही आलेलो आहोत पट्टणकडलला. तर ₹40 तिकीट आहे. ऑनलाईन काढला तर ₹35 तिकीट आहे. हा तिकीट काउंटर आहे. फॉरेनरसाठी ₹600 तिकीट आहे. इंडियनसाठी ₹40 तिकीट आहे. ऐहोळी बघितल्यानंतर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत एक अशा ठिकाणी जिथे भारतीय मंदिर स्थापत्यकलेने परिपूर्णता गाठली आहे. ते ठिकाण म्हणजेच पट्टडकल, जे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेले आहे. चला तर मग बघूया.
पट्टकडल काहीतरी, सॉरी प्रोनाऊन्सिएशन मला नक्की येत नाही. तिथे आता आम्ही पोचलोय. तर इथं आपण पट्टकडल मध्ये एक्सप्लोर करतोय. पट्टडक्कल आपण एक्सप्लोर करतोय. संगमेश्वर मंदिर हे पट्टकडलमधील सर्वात जुने मंदिर असून इसवी सन 697 ते 733 या काळात राजा विजयादित्य सत्तश्रय यांनी बांधले. पट्टडकल हे मालप्रभा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर वसलेले असून 1987 साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो. आणि हे ठिकाण बदामीपासून 23 किलोमीटर तर ऐहोळेपासून फक्त 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. पट्टडकलमध्ये आल्यानंतर मित्रांनो काही अशी विशिष्ट मंदिर आहेत जी तुम्ही पाहिले पाहिजे, जसं की विरूपाक्ष मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, संगमेश्वर मंदिर, पापनाथ मंदिर आणि जैन मंदिर. इथे आल्यानंतर हे मंदिरांना व्हिजिट करायला मित्रांनो विसरू नका. हे होतं मित्रांनो आपल्या आजच्या दिवसातलं सेकंड लोकेशन. सर्वप्रथम आपण डे स्टार्ट केला होता ऐहोलपासून. ऐहोलमध्ये आपण सगळे लोकेशन बघितल्यानंतर आपल्या सेकंड लोकेशनला आलो होतो पट्टकडलमध्ये. आणि आता आपण आपल्या इथून तिसऱ्या लोकेशनवर जाणार आहे. मरगट काय आहे, मला सॉरी प्रोनाऊन्सिएशन मला एक्झॅक्ट येत नाही, सो सॉरी फॉर दॅट. तर आता आम्ही तर तिकडे चाललेलो आहोत. पट्टडकल आणि ऐहोळे बघितल्यानंतर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे नैसर्गिक झरा वाहतो व एक पाण्याचं खूप छान असं कुंड देखील आहे. महाकूट मंदिर परिसरात 25हून अधिक शिव मंदिर आहेत आणि ही सर्व मंदिरं या नैसर्गिक झऱ्याने भरलेल्या कुंडाच्या अवतीभोवतीच आहे. तलावाच्या मध्यभागी एक लहानसे मंदिर असून तेथे पंचमुखी शिवलिंग आहे, म्हणजेच एकाच दगडावर 5 दिशांना 5 शिवाचे चेहरे कोरलेले आहेत. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर
तर हे होतं मित्रांनो आपल्या आजच्या दिवसातलं शेवटचं लोकेशन महाकूट टेम्पल. खरंच खूप ऑसम प्लेस आहे. इथे जागोजागी शिवलिंग आहेत, त्याचबरोबर एक छान असं कुंड आहे पाण्याचा, देखील पाणी देखील एकदम स्वच्छ आहे. जर तुम्ही बदामीमध्ये येणार असाल तर नक्कीच हे प्लेस तुमच्या आयटममध्ये ॲड करा. खरंच खूप ऑसम प्लेस, हे प्लेस मिस करू नका. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा डे 2 हा संपलेला आहे. डे 2मध्ये आपण टोटल 3 लोकेशन कवर केले. सर्वप्रथम आपण स्टार्ट केलं होतं ऐहोलमधून, त्यानंतर आपण गेलो होतो पट्टकडलमध्ये. त्यानंतर आपलं तिसरं लोकेशन होतं हे मंदिर, जिथे आपण आलो होतो महाकूट म्हणून. खरंच खूप भारी लोकेशन आहे हे, तुम्ही आल्यानंतर नक्कीच व्हिजिट करा. ॲक्च्युली आम्ही आलो होतो तर सकदेवी या टेम्पलमध्ये. हे आमच्या आजच्या ट्रॅव्हल नव्हतं, बट इकडे एक जत्रा चालू आहे असं आम्हाला त्या ऑटोवाल्या काकांकडनं कळालं. जसं आम्हाला काय आम्ही भाई ही संधी सोडायची नाही, तर आम्ही लगेच ऑटो पकडली आणि इकडे आलो. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. आतमध्ये ॲक्च्युली फोटोग्राफी करायला अलाउड नाही, त्यामुळे मी मला आतलं काय फुटेज दाखवू शकत नाही. बट जर तुम्ही इथे आलात तर नक्की व्हिजिट करा हे मंदिर. खरंच एक शक्तिपीठापैकी एक मंदिर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शक्तिपीठातलं एक हे मंदिर आहे. तर नक्की तुम्ही या इथे आणि व्हिजिट करा या मंदिराला, नक्की तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो आता आपली बदामीची सिरीज ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. बदामीच्या सिरीजनंतर आता आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे हम्पीची सिरीज. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर कळत राहतील.